स्वागत इथे होत आहे. आदरणीय सुलेखाताई कुंभारे, आदरणीय सुरेशजी शर्मा, अभिलाषजी काळे, निलेशजी साठे, रमेशजी मंत्री, मुरलीधरजी चांदेकर, रवींद्रजी दुरुककर, नंदकिशोरजी सरडा, विकासजी कुंभारे, डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, मिलिंद मानेजी, टिक्षण सावरकरजी, सगळी मान्यवर मंडळी, अनिलजी सोले, जयप्रकाशजी गुप्ता, कोषाध्यक्ष प्राध्यापक राजेश बागडीजी सगळे व्यासपीठावर विराजमान आहे. या सर्वांचं स्वागत श्री गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील आणि नरेश कांबळे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं करत आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या सदस्यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मागील 8 वर्षात सांस्कृतिक महोत्सवामध्ये जे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या कार्यक्रमावर आधारित एक अतिशय 2 ते 2.5 मिनिटाची चित्रफीत, सुंदर अशी चित्रफीत तयार करण्यात आली आहे. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी ही चित्रफीत सुरू करावी. सांस्कृतिक महोत्सवात गेल्या 8 वर्षात झालेल्या कार्यक्रमातली चित्रफीत. हर साल की तरह नागपुर का खासदार सांस्कृतिक महोत्सव एक बार फिर नई उमंग और जोश के साथ लौट आया है. अपने 9वें साल में ये महोत्सव नागपुर को कला और संस्कृति का बड़ा मंच देने में अहम भूमिका निभा रहा है. इस आयोजन की शुरुआत का श्रेय जाता है केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी को, जिनकी सोच और मेहनत ने इसे पूरे देश में पहचान दिलाई है. पिछले 8 सालों में इस महोत्सव ने हर बार एक नया इतिहास रचा है. ये सिर्फ एक कार्यक्रम नहीं बल्कि कला, संस्कृति और परंपरा का जश्न बन चुका है. यहाँ हर साल राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय कलाकारों ने अपनी अद्भुत प्रस्तुतियों से दर्शकों का दिल जीता है. इसके साथ ही स्थानीय कलाकारों को भी मंच देने का खास ख्याल रखा जाता है. झांसी की रानी, पुण्य श्लोक अहिल्या देवी और अटल जैसे महानाट्य, जिनमें 250 से 300 स्थानीय कलाकारों ने हिस्सा लिया, इस महोत्सव की खास पहचान है. ये महोत्सव हर क्षेत्र के लोगों को जोड़ता है. सिनेमा, आध्यात्म, गायन, हास्य कला और प्रेरक व्यक्तित्व यहाँ एक साथ नजर आते हैं. गुरुदेव श्री श्री रविशंकर, सद्गुरु जग्गी वासुदेव और गौर गोपाल दास जैसे आध्यात्मिक गुरुओं ने इस आयोजन को एक नई ऊंचाई दी है. वहीं सलमान खान, अनिल कपूर, जैकी श्रॉफ, संजय दत्त और नाना पाटेकर जैसे बॉलीवुड सितारों ने इस महोत्सव को और खास बना दिया है. कुल मिलाकर 150 से ज्यादा सेलिब्रिटी अलग अलग सालों में इस समारोह का हिस्सा बन चुके हैं. 13 दिसंबर से 22 दिसंबर 2024 तक आयोजित होने वाले इस महोत्सव में इस बार 1 करोड़ लोगों तक पहुंचने का लक्ष्य रखा गया है. इस बार 20-25 हजार वर्ग फुट का भव्य मंच तैयार किया जाएगा, जिसकी ऊंचाई 5 से 9 फीट तक होगी. 4500 वर्ग फुट की LED दीवार पर भी महोत्सव को प्रसारित किया जाएगा. सुबह के कार्यक्रम में हनुमान चालीसा, रुद्र पाठ और राम रक्षा स्तोत्र जैसे धार्मिक आयोजन होंगे. शाम के मुख्य कार्यक्रम से पहले 6 बजे का 45 मिनट का विशेष स्लॉट स्थानीय कलाकारों के लिए रखा गया है. इसमें LGBT समुदाय, ट्रांसजेंडर, दिव्यांग और अन्य प्रतिभाओं को अपनी कला दिखाने का मौका मिलता है. ये महोत्सव डाइवर्सिटी और इंक्लूजन का बेहतरीन उदाहरण है. ये आयोजन सिर्फ नागपुर के लिए ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र और देश के लिए गर्व का विषय बन गया है. इसकी भव्यता और सफलता का श्रेय जाता है श्री नितिन गडकरी जी को, जिन्होंने इसे हर साल और बड़ा और बेहतर बनाने में अहम भूमिका निभाई है. उनकी दूरदर्शिता और मेहनत ने इस आयोजन को एक ऐसा मंच बना दिया है जहां हर कोई अपनी कला और संस्कृति का हिस्सा बन सकता है. तो तैयार हो जाइए, क्योंकि खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024 एक बार फिर नागपुर और पूरे देश की शान बढ़ाने के लिए आ रहा है.
धन्यवाद. यानंतर आजच्या पत्रपरिषदेचा प्रास्ताविक खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक अनिलजी सोले यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. मंचावर विराजमान आपल्या सर्वांचे आवडते नेते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेतृत्व केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, मंचावर विराजमान सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित माझ्या आत्मीय बंधू आणि भगिनींनो, माननीय नितीनजींचं कुठलंही काम म्हटलं तर त्याच्यात सुंदरता आहे, पण त्याचबरोबर त्याच्यात भव्यता आणि विशालताही आहे. त्याच्यात मनोरंजन आहे, पण त्याचबरोबर त्याच्यात सामाजिक जाणीवेंचा मार्ग देखील आहे. आणि म्हणून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून हा जो एक 2018ला सुरू केलेला त्यांच्या संकल्पनेतला प्रयोग आहे, ती आज नागपूरची विशेषता ठरलेली आहे. मला आपल्याला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की या ठिकाणी पुन्हा यावर्षी जशी आचारसंहिता काल संपली, आजपासून याची तयारी सुरू झाली. आजपर्यंत जवळपास आपण 2017 पासून या ठिकाणी 150च्या वर कार्यक्रम केलेले आहेत. आपण 2024च्या वर्षामध्ये गणेशोत्सव, दुर्गोत्सवमध्ये जवळपास 5000च्या वर आर्टिस्ट आपण या माध्यमातून जोडलेले आहेत. आपण विचार केला तर प्रत्येक वेळेस नवनवीन कल्पना या उत्सवामध्ये आणल्या गेल्या पाहिजे, त्याच्या आयोजनामध्ये आणल्या गेल्या पाहिजे, असे माननीय नितीनजींचं नेहमी म्हणणं असतं. आपण डिजिटल माध्यमातून पासेसचं वितरण केलं. यावेळेस नवीन पद्धतीने म्हणजे QR कोड नागपूरच्या आपल्या आयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी आहेत. नागपूर शहरामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते आहे आणि विविध सार्वजनिक ठिकाणी एक QR कोड लावला जाईल आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला ताबडतोब आपल्याला ज्या दिवसाचा स्लॉट पाहिजे असेल किंवा ज्या दिवसाचा पास पाहिजे असेल तो पास यावेळेस मिळणार आहे. ही यावेळेस विशेष योजना आणि आयोजन समितीने केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर कुमार विश्वास यांचं देखील यावेळेस 3 दिवसाचा कार्यक्रम राहणार आहे. त्याची घोषणा माननीय नितीनजी करतील. परंतु 7200 स्क्वेअर फीटचं डायस त्याच्या ठिकाणी राहणार आहे. एवढं भव्य डायस त्या ठिकाणी होत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की यावर्षी एक आम्ही जे सकाळचे कार्यक्रम सुरू केले, म्हणजे पूर्वी संध्याकाळचे कार्यक्रम होते. मग माननीय नितीनजींनी आम्हाला सांगितलं, रे आपलं एवढं मोठं डायस असतं तर आपल्या लोकल कलाकारांकरता तुम्ही आपला कार्यक्रम 7ला सुरू होतो तर 6ला करा, थंडीचे दिवस आहे, अंधार पडतो. म्हणून आपण ते कार्यक्रम सुरू केले आपल्या सगळ्या कलाकारांचे. ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. त्याच्यामध्ये 2-2, 3-3 हजार लोकांनी आपल्या कलांचं प्रदर्शन केलं. मग 2 वर्षापूर्वी नितीनजींनी कल्पना काढली की आपण सकाळी देखील त्याचं काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारचे सकाळचे कार्यक्रम देखील सकाळी 7 ते 9च्या दरम्यान करणं सुरू केलं आपण. 2 वर्षापासून ते यशस्वी होतात आहे. मागच्या वर्षी मनाच्या श्लोकमध्ये जवळपास 12,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावर्षी मनाच्या श्लोकाच्या कार्यक्रमामध्ये 25,000च्या वर शालेय विद्यार्थी हे त्याच्यात भाग घेतील अशा पद्धतीचं आमचं आयोजन आहे. माननीय या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व आमचे मार्गदर्शक, त्याचप्रमाणे समोर आयोजन समितीचे जे सदस्य उपस्थित आहे, दरवर्षी आपलं सगळ्यांचं प्रत्यक्ष सहभाग हा या आयोजनाला राहतो. आपण काही ना काही दृष्टीने या आयोजनामध्ये आपल्यातर्फे जी मदत करता, त्या मदतीमुळे आणि आपल्या सहभागामुळे हे आयोजन यशस्वी करण्यास आम्हाला सहकार्य प्राप्त होतं. या ठिकाणी उपस्थित आहे मीडियाचंही मोठ्या प्रमाणात कव्हरेज जे आहे हे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या या कार्यक्रमांना आपल्याला मिळतं, ज्याच्यामुळे आज देश विदेशात आपला कार्यक्रम पाहिला जातो. लाखो व्ह्यूज त्याला असतात.
2017चा कार्यक्रम असेल तो पाहिला जातो, 2018चा कार्यक्रम पाहिला जातो. तर या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर 2024च्या या सांस्कृतिक महोत्सवासाठी जे थीम सॉन्ग तयार करण्यात आलं आहे त्यांचं लॉन्चिंग या महोत्सवाचे प्रेरणास्त्रोत आदरणीय नितीनजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कला संस्कृति का हुंकार नया है ये, अपनी धरोहर का अंकुर नया है ये. नितिन गडकरी जी नई उमंग लाए, गौरवशाली परंपरा आगे बढ़ाते आए. ओ ऐसा अनोखा आनंद का देखो ये उत्सव, ऐसा खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव. नाट्य संगीत का संगम, सुर ताल से सजती सरगम, मंत्र मुग्ध होता है हर मन, जीवन का मिलता है दर्शन. हो गायक वादक फिल्म सितारे, नर्तक और फनकार ये सारे, अवसर कितने यहाँ सुनहरे, धन्य धन्य है भाग्य हमारे. ऐसा सुंदर शानदार नागपुर का ये गौरव, ऐसा सुंदर शानदार नागपुर का ये गौरव. खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव. यानंतर एव्ही डेट लॉन्चिंगचं उद्घाटन आदरणीय नितीनजींच्या हस्ते होत आहेत. धन्यवाद. यानंतर ज्यासाठी आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत तो 2024च्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं संपूर्ण असं निवेदन, संपूर्ण कार्यक्रमांची माहिती आदरणीय नितीनजी गडकरी पत्रकारांना देतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय नामदार नितीनजी गडकरी. तो फायदा. नमस्कार. हिंदीत करूं कि मराठीत? सबसे पहले मैं आप सबका बहुत बहुत अभिनंदन करता हूं और विशेष रूप से
आप सभी लोगों के सहयोग के कारण अब हम 9वें साल में पदार्पण कर रहे हैं। 13 से 22 दिसंबर सुबह और शाम हमारे कार्यक्रम होने वाले हैं और इसमें विशेष रूप से मुझे बहुत खुशी है कि हमारे नागपुर की नहीं, विदर्भ की नहीं, तो महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ भी लोग आग्रह करके पासेस मांग रहे हैं और आने की इच्छा व्यक्त कर रहे हैं। ये QR कोड है, उसको स्कैन करके अब आपको तुरंत सब जानकारी मिलेगी, पास मिल जाएगा। इस बार हमारी समस्या है कि जगह कम होने के कारण पिछले बार ही हमें 1-2 बार लाठीचार्ज करना पड़ा, ऐसी स्थिति आई वहाँ काफ़ी। तो इस बार कोशिश कर रहे कि कोई अल्टरनेटिव और व्यवस्था हो सकती है क्या, तो हम हमारे तरफ से कोशिश करेंगे। इसमें सबसे इम्पोर्टेंट चीज़ है कि स्थानिक, राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय ऐसे गायक, वादक, नर्तक, अभिनेते, कवि, आध्यात्मिक गुरु, इनको सबको हमने आमंत्रित किया और उद्देश्य मनोरंजन तो है ही, पर मनोरंजन से ज़्यादा लोक प्रबोधन कैसे हो, हमारा इतिहास, संस्कृति, विरासत सब लोगों के सामने कैसे आए, ये कोशिश थी। और इसलिए मनोरंजक, वैचारिक, उद्बोधन पर, देशभक्ति पर, धार्मिक, आध्यात्मिक ऐसे अलग अलग कार्यक्रमों का आयोजन हुआ। कला, संस्कृति, परंपरा, साहित्य, इसमें तो इसका सबका संगम था ही, पर इसमें संगीत, नृत्य, नाट्य, वादन, गायन, कीर्तन, प्रवचन, कवि सम्मेलन और लोक कला का संगम था। और सबसे इम्पोर्टेंट चीज अगर कोई थी, ये बहुत महत्वपूर्ण है कि बाल कलाकार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, हमने ट्रांसजेंडर का भी एक बड़ा कार्यक्रम किया था, दिव्यांग, आदिवासी, ऐसे सभी कलाकारों को हमने कार्यक्रम के द्वारा उनका सहयोग लिया था। अभी तक इसमें 18,000 स्थानिक, राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय कलाकारों ने अपनी कला प्रेजेंट की है और करीब डायरेक्ट और इनडायरेक्ट रोज 4 से 4.5 लोग इसका आनंद लेते हैं और सोशल मीडिया के माध्यम से पूरे विश्व में ये कार्यक्रम पहुंचता है और बाद में साल भर भी लोग कार्यक्रमों को देखते रहते हैं। आदरणीय श्री श्री रविशंकर जी, सदगुरु जग्गी वासुदेव जी, गौर गोपाल दास, डॉक्टर पूज्य ध्यानवत्सल स्वामी, सतपाल महाराज, इनके सत्संग का भी सबने बहुत अच्छा फायदा लिया है। विशेष रूप से हमारे बॉलीवुड में जो लोकप्रिय कलाकार हैं, सलमान खान, अनिल कपूर, जॉकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर, अभिनेत्री और नृत्यांगना हेमा मालिनी, इनका तो हर साल कहीं ना कहीं सब लोगों ने आकर इसको और अच्छी तरह इसका वैभव बढ़ाया है। जो इंटरनेशनल लेवल के गायक थे, शंकर महादेवन, हरिहरन, कविता कृष्णमूर्ति, श्रेया घोषाल, पॉप सिंगर मीका सिंह, अमित त्रिवेदी, मोहित चौहान, सुखविंदर सिंह, कैलाश खेर, अदनाम स्वामी, पीयूष मिश्रा, ये संगीतकार की जोड़ी सचिन परंपरा, मनोज तिवारी, अक्षरा सिंह, भोजपुरी फिल्म इंडस्ट्री की, और ताल वादक शिवमणि, राकेश चौरासिया और तबला